नमस्कार मित्रांनो, आपलं सोलफुल लाईफ या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक कथा ऐकणार आहोत. ती म्हणजे संत आणि अहंकारी राजा. ही एक प्रेरणादायक आध्यात्मिक कथा आहे. तर चला तर मित्रांनो, ही कथा आपण सुरू करूया. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात दोन गोष्टी सर्वात धोकादायक असतात. अहंकार आणि अज्ञान. अहंकार माणसाला इतका आंधळा बनवतो, की त्याला स्वतःची चूकही दिसत नाही. सत्ता, पैसा आणि ताकद मिळाली, की काही लोक स्वतःला सर्वात मोठं समजू लागतात. पण या जगात एक सत्य कायम असतं. अहंकार माणसाला उंचपणा दाखवतो, पण नम्रता माणसाला महान बनवते. आज मी तुम्हाला एका अशा राजाची कथा सांगणार आहे, जो खूप शक्तिशाली होता, पण त्याच्या मनात प्रचंड अहंकार होता. आणि ही कथा आहे एका अशा संतांची, ज्यांनी त्या राजाचं आयुष्यच बदलून टाकलं. अहंकारी राजा खूप वर्षापूर्वी एका मोठ्या राज्यावर एक शक्तिशाली राजा म्हणून राज्य करत होता. त्या राजाकडे सर्व काही होतं. मोठं राज्य, असंख्य संपत्ती, प्रचंड सेना आणि हजारो प्रजा. राजाचा दरबार खूप भव्य होता. रोज मोठे-मोठे मंत्री, सेनापती आणि विद्वान त्याच्या दरबारात उपस्थित असत. पण त्या राजामध्ये एक मोठी कमतरता होती. तो खूप अहंकारी होता. त्याला वाटायचं, की या जगात त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही. एकदा दरबारात बसलेला असताना राजा मोठ्या गर्वाने म्हणाला, "या जगात माझ्यापेक्षा शक्तिशाली कोण आहे?" दरबारातील सर्व मंत्री शांत झाले. कारण त्यांना माहीत होतं, की राजाला विरोध करणं म्हणजे संकट ओढवून घेणं. एक मंत्री घाबरत म्हणाला, "महाराज, तुम्हीच या पृथ्वीवरील सर्वात महान राजे आहात." राजा हसला. त्याचा अहंकार आणखी वाढला. त्या राज्यामध्ये एका संताची सारखी वारंवार चर्चा असायची. त्या राज्याच्या सीमेवर एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक महान संत राहत होते. त्यांच्याकडे ना मोठा आश्रम होता, ना संपत्ती, ना सेवक. फक्त एक झोपडी होती आणि एक शांत असं मन. पण त्यांच्याजवळ अशी एक गोष्ट होती, जी राजाकडे नव्हती. ते म्हणजे ज्ञान. लोक दूर-दूरून त्या संतांना भेटायला येत असत. ते म्हणायचे, संतांच्या जवळ गेल्यावर मनाला शांती मिळते. हळू ही चर्चा राजाच्या कानावर पोहोचली. राजाला त्या संताचा राग आला. तो म्हणाला, "माझ्या राज्यात माझ्यापेक्षा मोठा कोण असू शकतो?" त्याने सैनिकांना आदेश दिला, "त्या संतांना दरबारात घेऊन या." आणि सैनिक त्या जंगलात जाऊन त्या संताला शोधू लागले. संत आपल्या जागेवर बसलेले होते आणि हे जे सैनिक गेले होते, ते सैनिक त्या संतांना घेऊन राजाच्या समोर आले. राजाच्या दरबारात सैनिक राजासमोर उभे राहिले आणि म्हणाले, "राजे, हेच आहेत ते संत." संत शांतपणे दरबारात उभे राहिले. राजाने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "लोक म्हणतात, तू खूप महान आहेस? तू माझ्यापेक्षा मोठा आहेस का?" संत शांतपणे हसले आणि म्हणाले, "राजा, खरा महान माणूस कधी स्वतःला महान म्हणत नाही." राजाला हे ऐकून राग आला. राजा म्हणाला, "तुला माहीत आहे का, तू कोणाशी बोलतो आहेस?" संत शांतपणे म्हणाले, "हो, मी एका राजाशी बोलतो आहे. पण राजा असणं आणि महान असणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना." दरबारात पूर्ण शांतता पसरली. सर्वजण जे संत उभे होते, त्यांच्याकडे पाहू लागले. राजाने पुन्हा विचारले, "मग महान कोण असतो?" संत म्हणाले, "जो माणूस स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवतो, तोच खरा महान असतो." राजा हसला. तो म्हणाला, "माझ्याकडे संपत्ती आहे, सत्ता आहे. माझ्यासारखा महान कोण असू शकतो?" संत शांतपणे म्हणाले, "राजा, तुझ्याकडे सगळं आहे, पण शांती आहे का?" राजा काही क्षण शांत झाला. त्याला जाणवलं, त्याच्या मनात खरोखर शांती नव्हती. संतांनी एक पाण्याचा ग्लासाचा प्रयोग करायचं ठरवलं. संतांनी राजाला पाण्याचा एक ग्लास दिला. ग्लास पूर्ण भरलेला होता. संत म्हणाले, "आता यात अजून पाणी टाक." राजा म्हणाला, "हे शक्य नाही. ग्लास आधीच भरलेला आहे." संत म्हणाले, "तुझं मनही
या ग्लासासारखं भरलेलं आहे आणि तेही अहंकाराने भरलेलं आहे. म्हणून त्यात ज्ञान जाऊ शकत नाही. हे संताचे शब्द ऐकताच राजा विचारात पडला. नंतर राजाने विचार करून संताला विचारले, की पुढे मला हे ज्ञान जर मिळवायचं असेल तर मी काय करावे? संतांनी राजाला सांगितलं, "उद्या साध्या कपड्यांमध्ये राज्यात फिरून ये. लोक तुझ्याबद्दल काय बोलतात ते ऐक." दुसऱ्या दिवशी राजा साध्या कपड्यांमध्ये गावात गेला. तो विहिरीजवळ बसला. काही लोक बोलत होते. एक म्हणाला, "आपला राजा शक्तिशाली आहे, पण खूप गर्विष्ठ आहे." दुसरा म्हणाला, "हो, त्याला वाटतं तोच सर्वात मोठा आहे." हे ऐकून राजाला धक्का बसला. नंतर राजा थोडा पुढे गेला. थोडे पुढे गेल्यावर त्याला एक गरीब स्त्री दिसली. ती आपल्या मुलांना अन्न देत होती. राजानं विचारलं, "तू एवढ्या कमी अन्नात कशी आनंदी राहतेस?" ती हसली आणि म्हणाली, "समाधान असेल तर माणूस श्रीमंत असतो." राजा एकदम शांत झाला. राजा पुढे चालत चालत नंतर संताकडे परत गेला. तो म्हणाला, "माझ्यात अहंकार आहे, तो कसा दूर करू?" संत म्हणाले, "मंदिरात जाऊन लोकांच्या चपला नीट लाव." राजाला आश्चर्य वाटलं, पण राजाने ते मान्य केलं. दुसऱ्या दिवशी तो मंदिराबाहेर बसून चपला लावू लागला. एक माणूस त्याच्यावर ओरडला, पण तो शांत राहिला. थोड्या वेळाने एका वृद्धाने त्याला आशीर्वाद दिला, "देव तुला सुखी ठेवो." राजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि राजा हे सगळी उदाहरणं जी साक्षात अनुभवत होता, त्याचं अनुसरण करून करून तो विचार करू लागला, की हे जे मी वागत होतो ते योग्य आहे की हे योग्य आहे? असं करता करता काही महिन्यांनी राज्यावर दुष्काळ पडला. पिकं नष्ट झाली. लोक उपाशी राहू लागले. राजाने लगेच आदेश दिला, राजकोषातील धान्य लोकांना वाटून टाका. तो स्वतः गावागावात जाऊन मदत करू लागला. लोक म्हणू लागले, आपला राजा बदलला आहे. काही महिन्यांनी दुष्काळ संपला. लोक राजवाड्यासमोर जमले. एक वृद्ध पुढे आला. तो म्हणाला, "महाराज, आधी आम्ही तुम्हाला घाबरत होतो. आता आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो." हे ऐकून राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला पूर्वीची स्थिती आठवली, की मी एवढा क्रूर आणि सर्वांवर अधिकार गाजवणारा राजा होतो. पण आता मी सर्वांच्या मनात घर केलं आहे. राजा पुन्हा संताकडे गेला. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही मला नवीन जीवन दिलंत." संत हसले आणि म्हणाले, "मी काही नाही केलं. तुझ्या मनावर फक्त अहंकाराची धूळ साचली होती. ती साफ केली." तर मित्रांनो, अहंकार माणसाला लोकांपासून दूर करतो आणि नम्रता माणसाला लोकांच्या हृदयात जागा देते. म्हणून आयुष्यात कितीही मोठे झालात, तरी नम्र राहा. कारण खरा महान माणूस तोच, जो स्वतःला कधीही महान समजत नाही. महानता ही समोरच्याने दिलेली एक उपाधी असते आणि ती आपल्या कर्मावर अवलंबून असते. जर आपण आपले कर्म चांगले केले, तर आपल्याला उपाध्या ह्या मिळतच राहतात आणि आपण नक्कीच लोकांच्या नजरेत महान होऊ लागतो. तर मित्रांनो, आजची आपली संत आणि अहंकारी राजा ही प्रेरणादायी आध्यात्मिक कथा तुम्हाला कशी वाटली, ती कमेंटमध्ये सांगा आणि जो नम्रतेचा एक विचार आपण सांगितला आहे, तो आपल्या आचरणात नक्की आणा आणि तसेच आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा